तयार संघाचा पहिलाच मीडियम पेसर नवाबाडा 40+ संघाच्या वतीनं पहिल्या षटक प्रगतीबद्दल स्ट्राईकला असे निलजे संघाचा सलामीचा फलंदाज देवानंद नॉन स्ट्राईकरला श्रीराम असा भन्नाट जोडा मैदानामध्ये तैनात कार्यरत। अतिशय रोमांचक सामने, जबरदस्त आयोजन, क्रिकेटचा कुंभमेळा, एक महाकुंभमेळा चालू आहे प्रयागराजला। 144 वर्षानंतर हा योग असतो। पुढच्या कुंभमेळ्याला आपण जिवंत असून नसणारच बहुतेक। आणि पहिलं षटक प्रगतीपथावर देवानंद खेळेल, नागेश लॉंग ऑफ मिड ऑन शॉर्ट कव्हर आणि हा पहिला चेंडू अकोटामध्ये हुक केलाय। जबरदस्त टायमिंग, पहिला दमदार दुश्मनों का दुश्मन दे धनाधन जनार्दन। धन्यवाद। ये गोटे अंपायर बार मध्ये नसताना 10 पूर्ण एकटा भारी आहे। 10 के बराबर 1 गोट्या, जरी काळा असला तरी भारी आहे। कलरवर जाऊ नका हो। संत चोखामेळा म्हणतात, ऊस नव्हे डोंगा परी रसे हे नव्हे डोंगा, काय भुल्लाशी वरलिया रंगा। ऊस जरी वाकडा असला पण त्याचा रस मात्र गोड असतो, तसा हा गोट्या जरी काळा असला, बघा निग्रो बघा कसे असतात, पण आहे की नाही। आता त्यांचं सांगितलं असं लाईव्ह नसतं। पहिला दमदार चौकार राईट महोदय के देवानंदचा पुन्हा एकदा जबरदस्त ऑन ड्राईव्ह 4 धावांसाठी क्लास फटका। पहिल्यांदा हुक शॉट है तो क्या हुआ दिल वाले हैं, हम काले हैं तो क्या हुआ दिल वाले हैं, हम तेरे 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 चाहने वाले हैं, हम काले हैं तो क्या हुआ। हलक्या हातानं पुश केला, टॅप केला, चेंडू मिड ऑफला मिळेल 1 धाव। संघाचा टोटल स्कोर झाला बिनबाद आणि पुन्हा एकदा चांगलं रनिंग बिना खराब फिल्डिंग 2 धावा मिळते। संघाचा टोटल स्कोर झालाय 12 वर बिनबाद 12 दमदार सलामी, धुंद फुंद बेधुंद सुरुवात। तर जय मात्रे नारायण मात्रे यांच्यातर्फे गोट्या तुमच्याकडे 1000 रुपये। बघा हे असे रायगड जिल्हा आहे, नारायण शेठ घरात। आणि हा यस पुन्हा एकदा लॉफ्ट हिट, जबरदस्त टायमिंग। चलाओ ना नैनों से बाण रे, चलाओ ना नैनों से बाण रे, जान ले लो ना जान रे, जान ले कहीं निकल न जाए, कहीं निकल न जाए, कहीं निकल न जाए, कहीं निकल न जाए हमारी बॉडी से, हमारी बॉडी से, हमारी बॉडी से प्राण। काय साला यांना ऍसिडिटी होईल साला। रात्री गेल्या गेल्या पलगार आडिओ बना कशाला बायकांना त्रास यांचा। टोटल स्कोर झालाय 18 वर। दमदार बॅटिंग मिस्टर देवानंद, विस्फोटक फलंदाज, धावांचा मंत्र रसायन मिसाईल, धावांचा आगडोम, बेनबाद अशी दमदार सलामी, धुंद फुंद बेधुंद सुरुवात मिस्टर गोट्या। छत्रपती शिवाजी हायस्कूल रोहिंजाचे संचालक हरचंद्र पाटील यांच्याकडून 500 रुपये गोट्यासाठी। तर छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूलचे संचालक सन्मान्य विद्यमान हरचंद्र बाडे गोट्या 1500 रुपये। आणि हा यस पुन्हा एकदा आक्रमण, जबरदस्त टायमिंग। शांताबाई 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 शांताबाई, रूपाची खान दिसती छान, लाखात छान नजरेचा वाहन, तीर कमान मारिती चक्रा, तुझा गणकरा इकडून तिकडं मारिती चक्रा, चक्रा नकरा चक्रा नकरा। शांताबाई नाही तर गोटीबाई। ये देखो गोट्या अंपायर। अरे बहादुर 40+ संघ धरणा 40+ तर्फे, गावदेवी 40+ धरणा 40+ तर्फे मिथुन मडवी यांचे आभार आहेत। गोट्या यांना तिथं आणलेले आहे, बघूया त्यांना पहिला धन्यवाद द्या। त्यांच्या कृपाआशीर्वादे तुम्हाला हा लक्ष्मीचा महाप्रसाद। तर ह्याचबरोबर युवा उद्योजक आदरणीय राजेश महादे फिसारबे यांचं इथे आगमन झालेलं आहे। त्यांचं या व्यासपीठावरती हार्दिक स्वागत आम्ही करतोय। आत्ताच त्यांचं इथे आगमन झालेलं आहे। वेलकम राजेश महादे।
दर्शक दादा, येस नक्कीच तुम्हाला वाटत असेल की तुम्हीच हुशार आहात, पण तुमच्या पलीकडे आयोजक हुशार आहेत. कारण त्यांनी बघा जोडी कशी लावले. कारण एका बाजूला दशरथ पाटील बोलवले आणि दुसऱ्या बाजूला गोट्या बोलवले. नाही नाही जुगल मध्ये आहे हो. एकीकडे बरोबर एकीकडे अमित शहा पाहिजे, दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस आहे. ही जोडी नसली तर कसं काय चालणार. चला षटक क्रमांक पहिलं संपूर्ण. पहिल्या षटकात धावा तब्बल लुटल्या 24 धावा. 6 चेंडू 24 धावा म्हणजे प्रति 400चा स्ट्राईक रेट. दमदार सलामी. वेल बिगन इट्स हाफ डन. अफलातून सुरुवात. ट्रेमेंडस सुरुवात. नवाबाडा विरुद्ध विपक्ष प्रवीण गोलंदाज. संघाच्या वतीनं पहिलं सांघिक दुसरं षटक. संघाच्या वतीनं पहिलं षटक दुसरं षटक आणि सांघिक कृष्णा कीर. नवीन गोलंदाज आपल्या ठेवणीतलं पहिलं षटक. संघाच्या वतीनं दुसरं षटक प्रगती पथावर. बिनबाद 24. निलजे संघाची ही जबरदस्त सुरुवात. दमदार सलामी. अफलातून. ट्रेमेंडस स्टार्ट फ्रॉम निलजे 40+. खरं म्हणजे निलजाचं खरं म्हणजे नाव आहे जय हनुमान. निलजे संघ जो रेग्युलरचा संघ असतो. चला गोटे अंपायर. येस पुन्हा एकदा आक्रमण. व्हॉट अ स्ट्रोक. तुझा वार्ग मी तुझा उमेदवार ग. तुझ्या एका मतासाठी माझ काळीज तुटतय. तुझ्या एका मतासाठी माझ काळीज तुटतय. जेव्हा बघतीस तू माझ्याकडे मला आमदार झालं सारखं वाटतंय. हे जेव्हा बघतीस तू माझ्या. अरे तो आमदार काय, तो आमदार सगळा महाराष्ट्र विकला असता तुम्ही. इथं लोकांना तो लुटायला लागलाय. आणि हा दमदार चौकार. संघाची धाव संख्या नेऊन दिली 28 वर. धाव षटकार आहे का. दमदार सिक्सर. आदिवासी फटका. माथाडी फटका. वडारी फटका. वडारी म्हणजे तो गोटे अंपायर. ज्याला क्वारीवर म्हणतात टापकरी असतात ना. टापकरी दगड फोडणारे त्याला म्हणतात वडारी. बॉलिंग मार्क होता या संघाची धाव संख्या 28. बिनबाद 28 आणि 30 धावा. पुन्हा एकदा चांगलं टायमिंग बघूया. चेंडू गेला बॅकवास्कवेल. एकला चांगलं फिल्डिंग. एक धाव मिळते. दुसऱ्या धावापासून वंचित. टोटल स्कोर इज 31-31. अतिशय चांगली सुरुवात. भन्नाट सुरुवात. काय जबरदस्त खेळ. जबरदस्त एक्झिबिशन. परफॉर्मन्स. प्रात्यक्षिक. जबरदस्त कॉन्ट्रीब्युशन. 1-2 आणि देवानंद यांची मॅरेथॉन इनिंग. आणि हा पुन्हा एकदा स्वीप केलाय. स्लॉक स्वीप. चेंडू जाईल बॅकवास्कवेल. एकला मिळतील 4 धावा. यस नाही. आता करून दाविल का पुन्हा जय म्हात्रेवाणी. नगराध्यक्ष होईल का पुन्हा जय म्हात्रेवाणी. नगराध्यक्ष. धन्यवाद. बघा 2005 साली गोट्या 1200 घ्यायचा. नंतर त्याचा स्टार गेला 12,000वर. म्हणजे चालीमध्ये राहणारा गोट्या गेला टॉवरमध्ये राहायला. मग काय नंतर मात्र ते मारवाड्यानं गुजरात्यानं उठायला लागला. 20,000 50,000 सांगायला लागला. आता त्यांना काय. आणि हा पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये असेल पण जाईल. नो मॅन्स लँडमध्ये निर्जन स्थळी. चेंडू गेला लॉंगलेगच्या दिशेनं. श्रीराम आणि देवानंद अशी बन्ना जोडी. 3 धावा मिळतील. टोटल स्कोर झालाय 38. काय जबरदस्त धावसंख्या. कमाल धावसंख्या. धावांची गंगाजली. धावांची गटार गंगा. धावांचा उकडा लकडा तगादा पैदा. धावांची बरकत. पहिल्या षटकात 24 धावा. दुसरं षटक प्रगती पथावर पहिल्या षटकात. आणि 3 धावाचे अजून 2 धावांचे म्हणते पेनल्टी आहे. निलजे संघ आपला याला बोराळ्याच्या संघाला. आणि हा पुन्हा एकदा आक्रमण. आणि हा पुन्हा एकदा ड्रॉप केलाय. पुष्कर. वास्तविक झेव घ्यायला हवा होता. म्हणतात ना आधीच कर्ज बाजारी त्यात घुसना शेजारी. तर याचबरोबर आमचे सन्माननीय डॉक्टर श्री दत्तात्रय नागो पाटील पेंदर, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती आदरणीय दत्तात्रय नागो पाटील यांच्या वतीने 1111 रुपयाचा डोनेशन या स्पर्धेसाठी पुरस्कृत केला आहे. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. येस धन्यवाद. या ठिकाणी पैशांची लयलूट. लास्ट डिलिव्हरी. आणि हा चेंडू फ्लिक केलाय. खोदून काढलाय. चेंडू गेला मिड विकेटला. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. 2 धावा फंबलिंग झालाय. संघाचा टोटल स्कोर झालाय 42. पहिल्या षटकात 24. दुसरं षटक 18 धावांचं. अजूनही बॉल बाकी. रायगड जिल्हा आहे ना बघा. सगळे दानशूर असतात. आमच्याकडे किती असले सुटा बुटा त्याला नवीला काय नाही. पाणी घेऊन जा. पाणी. 100 रुपयाचे काजू बदाम खाणार. 2 बिस्लेरी बाटल्या पिणार. आणि त्यांना 250 रुपयाची शाल द्या. 250 रुपयाची ट्रॉफी द्या. झाला 1 पावणा कितीला पडला. शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या एकजुटीचा नारा.
क्या बात आहे. तर नक्कीच, कारण दशरथ पाटील यांना बोलवल्यानंतर त्यांना मात्र तुम्ही असे ओढून पकडून ठेवू शकत नाही. त्यांना खुले सोडा. खुले सोडल्यानंतरच प्रेक्षक मात्र तो आनंद घेत असतात. दशरथ पाटील, कारण हीच तर त्यांची खासियत आहे. नक्की, म्हणजे एखाद्या कैद्याला कसे सोडायचा मोकाट, मग अजून खून करेल, धोकाच्याला सापडत आहे आता. श्री छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल रोहंजनचे संचालक आदरणीय हरचंद्र पाटील रोहंजन यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 2100 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केलाय. त्याबद्दल दादा तुमचं मनापासून धन्यवाद. यस, ही रायगड जिल्ह्याची खासियत आहे, म्हणून तो 3.5 शक्तीपीठ आहे. त्याचं क्रिकेटमधलं पहिलं शक्तीपीठ म्हणजे रायगड जिल्हा, नंतर अर्ध शक्तीपीठ कल्याण डोंबिवली असेल, पुणे जिल्हा असेल, पालघर जिल्हा असेल. नवी मुंबईमध्ये फक्त आमचे प्रवीण दादा धर्मवीर चषक असतो, तो मात्र अतिशय, त्याच्यानंतर सुद्धा काय नाही, सगळे लुक्का काम आहे. चला, बॉलिंग मार्क वर तयार. षटक क्रमांक 3 प्रगती पदार, नवीन गोलंदाज. बॉलिंग मार्क वर तयार. पहिला चेंडू, 3रं षटक. उमेश जाधव, पहिला चेंडू राईट आर्म होता विकेट. आणि ह्या चेंडू पुण्याचा ब्लॉकरमध्ये चेंडू खणून काढला, चेंडू गेलाय मिडवे केला, शॉर्ट मिडवे केला, वेगाने धावेल लॉंग ऑनचा प्लेअर. 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या फैलावली, धावसंख्या वृद्धिंगत, वर्धमान, गतिमान, धावांची व्याप्ती, धावसंख्या 44, 44, 4वर 4. दमदार फलंदाजी. मला वाटतं एक शॉट आहे वाटतं, गोट्याने दिला नाही. गोट्याचं लक्षात नाही. गोट्या काय करतो, बॉल नाही मुदत, मग टीप मात्र बरोबर मुदणार. सचिन कडू, क्या बात आहे. 1 शॉट, टोटल स्कोर 43, 4वर 3. कमाल धावसंख्या, अधिकतम धावसंख्या, धावांचा डोलारा, धावांचे मसनवट. बॉलिंग मार्क तयार. उमेश जाधव, राईट आर्म होते केला, आउटसाईड ते अष्टमुन्याचा उजव्याच्या बाहेरून चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. चेंडू आणि चेंडू फलीमध्ये कुठल्या प्रकारचं मेतकोत म्हणे डॉट डिलिव्हरी. संघाची धावसंख्या स्थगित, स्थिमित, कोणती स्तंभित, शांत, स्थिर, सदा हवेचल धावसंख्या बिनबाद 43, 43 पन्नान, निलजे 40+. अतिशय सुस्थितीमध्ये दमदार धावसंख्या, कमाल धावसंख्या. खेळेल फलंदाज देवानंद. आणि हा पुन्हा एकदा चांगला चेंडू, थोडासा बीट झाला चेंडू गेला, या ठिकाणी थर्ड स्लिपला जाईल. 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या 44, 4वर 4, 40. पहिल्या षटकात 24 धावा, दुसऱ्या षटकात 18 धावा. चांगली बॅटिंग, दमदार बॅटिंग. बाला बोराडे यांनी पुरस्कृत केला आहे. जबरदस्त संघ नवापाडा संघ थोडासा लेट आला, त्याच्यामुळे 2 धावाची पेनल्टी, आणि त्या पेनल्टीला त्यांनी स्वीकार केलेला आहे. धन्यवाद देतो बाला बोराडे तुमच्या संघाला, नाहीतर त्या पेनल्टीवर मारामाऱ्या होतात. आणि हा कोटाब्याचा हुक केलाय, चेंडू जाईल, डिफाईन लेगला मिळतील. पुन्हा चांगलं सीमारेषी लगत चांगलं प्रोटेक्शन आहे. तर याचबरोबर या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होत आहे, ड्रीमस्केपचे रिसॉर्टचे मालक आमचे आदरणीय अक्षय पाटील रोहंजन, युवा उद्योजक, यांचं इथे आगमन झालेलं आहे. गाडेश्वर धरणाच्या कुशीमध्ये वसलेलं एक अप्रतिम असं रिसॉर्ट आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. ते ड्रीमस्केपचे आमचे ओनर आदरणीय युवा उद्योजक अक्षय पाटील रोहंजन यांचं इथे आगमन झालेलं आहे. आणि फॉर्च्यून इव्हेंट ज्याने कृष्णामध्ये तब्बल 100 इंटरव्ह्यू यांच्या माध्यमातून पुन्हा त्या चेंडू खोदून काढलाय. चांगलं टायमिंग, पण धाव मात्र किती मिळतील. चेंडू जाईल मेडवेकेन आणि मेडॉन यांच्यामधून 2 धाव मिळतील. संघाचा टोटल स्कोर झालाय 48, 48. अजूनही बॉल बाकी आहेत. लास्ट बॉल, 1 डिलिव्हरी लेफ्ट फ्रॉम उमेश जाधव. संघाच्या वजने 3रं षटक प्रगती पदावर. विद्यमान सामना नवाबाडा विरुद्ध निलजे. नवाबाडा 1 द स्लॉट, डिसाइडेड फील्ड पास. आणि प्रतिस्पर्धी संघ निलजे संघाला दिली पहिल्यांदा बॅटिंग, खेळण्याचं निमंत्रण, न्योता, दावत दिली. क्लास स्ट्रोक, काय टायमिंग शुड बी एक्सलंट. जबरदस्त टायमिंग, आउटसाइड द लेग डाऊन, आणि त्यांना फेकून दिलाय. जबरदस्त टायमिंग, चेंडू जाईल. झेल सोडला का? आणि इकडनं दिसत नाही ना. अरे गीत बघायला. अच्छा अच्छा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रावर प्रकाश झोड टाकणारे एक अफलातून गीत. प्रकाश देशमुख मुरबाडमधले एक नामवंत गायक. हॅलो.
दादा नक्कीच इथे या सामन्यातून जो संघ जिंकेल तो संघ खेळेल नारिवली संघाविरोधात याची नोंद आपण घ्यायची. सेकंड राऊंडचा सामना असेल. इथून आमचे सन्माननीय पाहुणे आपण पाहतोय आदरणीय माजी नगराध्यक्ष शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय जयम म्हात्रे साहेब इथून प्रस्थान करतात. त्याचबरोबर नारायण शेठ गरज साहेब तसेच डॉक्टर दत्तात्रय नागो पाटील साहेब इथून प्रस्थान करतात. वेलात वेल काढून या पाहुणे मंडळींनी या स्पर्धेला उपस्थिती दाखवली त्याबद्दल गावदेवी क्रिकेट संघ 40+ धरणा स्वर्गीय नारायण शेठ मडवी स्मृती चषकाच्या वतीने आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतोय. यस धन्य नुकतं ज्यांचं. आणि हा चेंडू पुन्हा एकदा आणि हा पहिला धक्का गोलंदाज बॉलिंग मार्क तयार. शेवटचं अंतिम आखेचं निर्वाणित षटक सतीश म्हात्रे शेवटचं षटक प्रगतीपथावर. पहिल्या षटकात 24 नंतर 18 मात्र उमेश जाधव यानं मात्र कमालीची गोलंदाजी केली. जो वाढता ग्राफ होता तो अलेख होता संपूर्णपणे कोलॅप्स केला आणि दिल्या फक्त एरमेन 8 धावा दिल्या. काय गोलंदाजी केली चांगला मारा केला. तर आमचे सन्माननीय युवा उद्योजक आदरणीय पिसारब्या गावचे आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय राजाशेठ महादे यांच्या वतीने 3000 रुपयाचा डोनेशन या स्पर्धेसाठी पुरस्कृत केलाय. त्याबद्दल राजाशेठ महादे यांचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. यस धन्यवाद संदीपजी दादा. रायगड समालोचक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष. अतिशय चांगली कामगिरी स्तुत्य उपक्रम बऱ्याच नामवंत नवोदित कलाकारांना सोबत घेऊन अनेक मोठ्या स्पर्धांचे प्लॅटफॉर्म देणार आहे रायगड जिल्ह्यातील एकमेव विद्यमान अध्यक्ष संदीप पाटील यांचं हे अतिशय स्तुत्य काम. आणि सर्वांच्या त्यांच्या खांद्याला खांदा लावणार आमची टीम रायगड समालोचक संघटना अंपायर असतील स्कोरर असतील रायझिंग स्टार असतील चांगले चांगले समालोचक घडविण्याचं त्यांनी जे विधायक काम करतायत. आणि हा पहिला चेंडू पुन्हा एकदा स्लॉग स्वीप केला. चेंडू जाईल बॅकवर्स केला. पुन्हा एकदा फंबलिंग झालाय. मिळेल फक्त एक धाव. संघाचा टोटल स्कोर झाला 51-51. दमदार फलंदाजी करत निलजे संघाला कारण बराडीचा नवाबाळा संघ हा अतिशय बलाढ्य संघ आहे. डोंबिवली पट्ट्यामधील 40+ क्रिकेट हे अतिशय टॉपवर आहे. रायगड असेल त्याच्यानंतर मोठे पारगावचा एक बलाढ्य संघ. चला बॉलिंग मार्क तयार सतीश म्हात्रे. शेवटचं षटक अंतिम आखेचं निर्वाणीचं षटक स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर हानामारीचं षटक. आणि हा चेंडू आउटसाइड अष्टम चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी ओएस भेदक मारा. चेंडू आणि चेंडू फलीमध्ये टाटाटूट यातायात वाताहत विरह वियोग विसंगती डॉट डिलिव्हरी गॅदर कली एसटी रक्षक. टोटल स्कोर इज 51 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1/51 सद्यस्थिती संघ अतिशय मध्ये सुस्थितीमध्ये. आणि हा पुन्हा एकदा खोलात टाकलेला चेंडू थोडासा पुश करण्याचा प्रयत्न. चेंडू झालाय थर्ड स्लिपच्या दिशेनं 1 धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर 52. बघा पहिल्या 2 षटका मात्र कत्तल केली होती. नंतर मात्र नवाबाडा संघाने अतिशय कमालीची गोलंदाजी केली आणि प्रतिस्पर्धी संघाला जास्तीत जास्त धावा जमण्याचे स्वप्न उधळून लावण्याचा हा जबरदस्त प्रयत्न. खास करून उमेश जाधव 6 चेंडू फेकले 8 धावा दिल्या. चांगला मारा केला. चांगलं बॉलिंग ॲनालिसिस पृथक्करण बॉलिंग विश्लेषण. आणि हा शॉर्ट पिच नॉकआउट बॅकफुटला गेला. चेंडू जाईल कव्हर ड्राईव्ह चांगला फटका नेत्रदीपक टायमिंग आणि रोखू शकणार नाही तोपर्यंत शिमाच्या काय झालं गोट्या दिसला नाही बॉल एवढ्या उन्हात दिसत नाही. मग संध्याकाळी काय दिसणार. आयला कमाल झाली. आता काय बोलायचं आता. लास्ट डिलिव्हरी शेवटचा अंतिम चेंडू तयार. आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. खरं म्हणजे सूर्यप्रकाशाचे किरण त्याच्या डोळ्यामध्ये आले आहेत. त्याचा दोष नाही क्षेत्ररक्षकांना मिळते 4 धावा. आणि हा कोटा संपलाय. 60 धावा आणि 61 धावांची गरज म्हणजे जवळजवळ 15 पॉइंट वेस्ट असं हे जबरदस्त आव्हान चेस करायचं आहे प्रतिस्पर्धी संघ. आणि 2 धावांची पेनल्टी +60 +62 = 62 आणि जिंकण्यासाठी 63 धावांची गरज. हॅलो यस तर आपण सन्मान सोहळ्याकडे बोलतोय. व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे युवा उद्योजक आदरणीय पिसारबे गावचे आदर्श व्यक्तिमत्व राजेश महादे यांना विनंती करेन की या आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. मी देवेंद्र मडबी आणि त्याचबरोबर आमचे बालराम मडबी तसेच लहू मलेकर
या आमच्या मॅनेजमेंट कमिटीला. दादा या तुम्ही देखील. सचिन दादा पाटील मडवी यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान आपण घेतोय. अशोक दादा या. तसे महेंद्र. याचबरोबर आमचे रामकृष्ण क्रिकेट संघाचे माजी आणि ज्येष्ठ एक अप्रतिम असे खेळाडू जयदेव शेठ पाटील यांचा इथे आगमन झालेला आहे. मुरबीचे जयदेव शेठ पाटील, स्वागत आहे आपला या व्यासपीठावरती. यस, राजेश शेठ महादे यांचा सन्मान. याचबरोबर युवा उद्योजक आणि ड्रीमस्केप रिसॉर्ट आपण जो पाहतोय त्या रिसॉर्टचे मालक आमचे अक्षय पाटील रोहंजन, शांत आणि संयमी एक युवा नेतृत्व अक्षय पाटील यांचा शुभ सन्मान इथे नक्कीच केला जातोय. कारण उद्योग क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने ही युवा पिढी आज चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स देत आहे. आपल्याला पाहायला मिळतंय गाडेश्वर धरणाच्या कुशीमध्ये बसलेलं एक सुंदर असं एक नेत्रदीपक रिसॉर्ट आपल्याला ड्रीमस्केप पाहायला मिळतंय. त्या रिसॉर्टचे मालक आमचे अक्षय पाटील रोहंजन यांचा सन्मान. त्याचबरोबर मी जयदेव शेठ पाटील यांना देखील विनंती करेन की या जयदेव शेठ आपला सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. रामकृष्ण मुरबी, कारण धरणा संघ बालाराम मडवी, अशोकदादा तुम्ही ओळखता की एक काल या खेळाडूचा नाव नक्की चर्चेमध्ये असायचा. कारण पहिल्या बॉलमध्ये त्यावेळेला MRI चेंडू, त्यावेळेला षटकार मारण्याची धमक ह्या व्यक्तिमत्वाने नेहमीच दाखवलेले आहे. आणि एक नाव लौकिक रायगडातील जयदेव पाटील मुरबीचा हा एक नाव ब्रँड होता. आज जयदेव शेठ पाटील या गावदेवी क्रिकेट संघ धरणा आयोजित स्वर्गीय गंगाराम शेठ मडवी स्मृती चषकामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांचं स्वागत. अरे गोट्या कुठं आहे? अक्षय पाटील आमचे ड्रीमस्केपचे मालक यांच्या वतीने 1000 रुपयाचा डोनेशन या स्पर्धेसाठी. 1001 त्यांचा आभार. सुभाष कदम माजी क्रिकेटर धरणा कॅम्प यांच्या वतीने 1000 रुपयाचा डोनेशन, त्यांचा आभार. अरे गोट्या ते घेणार 1500 दिवसभर, तू 2 तास पहिला खलास एवढा लोक तुला देणार 10,000. जयदेव शेठ पाटील मुरबी यांच्या वतीने 2100 रुपयाचा डोनेशन या स्पर्धेसाठी पुरस्कृत केलाय. नक्कीच त्यांचा आभार. चला जाऊया तर सागर मांडवकर. गोट्या थकलेला जरा. चला इनिंग मी कंप्लेंट करतो. चला निलजेवाले तुम्हाला एकदा सांगतो. पहिल्या षटकात धावा झाल्या होत्या 24, दुसऱ्या षटकात 18, नंतर मात्र 8 आणि एक तुम्हाला अशी शॉट होती तिथून जमलीन झाली होती. याचबरोबर आमचे माजी क्रिकेटर आमचे योगेश दादा पाटील रोहंजन यांचा इथे आगमन झालेला आहे. योगेश दादा स्वागत आहे तुमचं देखील. दोनों भी थोड़ा ब्रेक ले रहे हैं. तसे दादा आणि गोटे अंपायर थोडासा ब्रेक घेत आहेत. या जाऊन या. कॅलरीज घेऊन या. तर नक्कीच आज धमाल, आनंद आणि जल्लोषाचं वातावरण पाहते. स्वर्गीय गंगाराम मडवी स्मृती चषक. संदीप सर बघा, गोट्या अंपायर आणि दशरथ पाटील सर स्टेजच्या मागे गेलेत. काहीतरी इम्पॉर्टंट डिस्कस आहेत. 63चा टप्पा ओलांडायचे. नाही, नक्कीच इम्पॉर्टंट डिस्कशन म्हणजे सागर मांडवाच्या पाठीमागे. कारण आताच भरपूर प्रॉफिट झालेला आहे. त्यांना आपण सांगू, त्यांना जीएसटी आम्ही देखील लावू. सुरत DJ STC पण आहेत. चला मॅच कडे वळतो आपण. लक्ष केंद्रित करूया. 63चा टप्पा ओलांडायचा. हा बघा, आमचे विकास दादा केनी आलेले आहेत. मस्त आता ड्रेसिंग त्यांची. मला वाटलं खेळले होते ना? नव्हते, फक्त टी शर्ट घालून होते.
खेळले का? कीपर कीपर. चला बोलूया आपण मॅच कडे. ऐकूया सागर मांडवकर यांचा आवाज. तर नक्कीच मनोहर पाटील यांच्याकडून बॅनर हिटसाठी आज अनलिमिटेड असेल प्राइस. बॅनर हिट 500 रुपये. तर बाळा आणि उमेश आपण पाहतोय नवापाडा संघ बॅटिंग करतोय. दोन्ही संघ तेवढे बलाढ्य 63चा टप्पा ओलांडायचे. जयेश आहेत. एकूण धावफलक पाहिलं 10 धावफलकावरती 4 धावा आहेत. आणखीन एक तडाखा पंचांचा इशारा येईल चौकार. बघा वडवलीचे आमचे तकदीर म्हात्रे काल ते खेळून गेले ते, पण ते देखील या सामन्याला लाईव्हच्या माध्यमातून एन्जॉय करतात. त्याने देखील निलजे संघाला शुभेच्छा दिल्यात आणि या स्पर्धेला तर तकदीर म्हात्रे तुमचं देखील स्वागत आहे. आमचे नारिवलीचे नक्कीच मोहनदादा पाटील, तिकडे राजू काटे, शरद पाटील सगळे आमची मंडळी आहे. मोहनदादा या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. याचबरोबर आमचे खुटारी गावचे आदर्श व्यक्तिमत्व उद्योजक सन्माननीय संतोष म्हात्रे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. खुटारीचे डॅसिंग नेतृत्व संतोष म्हात्रे या वेलकम, स्वागत आहे आपलं. यस फलंदाज होणार रनआउट. बाळा बोराडे इम्पॉर्टंट विकेट. थोडासा नाराज आहे. संघासाठी खेळायचं होतं, महत्त्वाचा सामना होता, स्पर्धेचा दर्जा मोठा आणि इथे 4 षटकामध्ये 63चा टप्पा ओलांडायचा. थोडं नाराजीचं वातावरण असेल. बघा दसत पाटील सर आणि गोटे अंपायर यांची मीटिंग आता डन झालेली आहे. काही इम्पॉर्टंट चर्चा होती आणि त्यानंतर पुन्हा फ्रेश होऊन आलेत. बघा काय चर्चा होती त्या सूरजला माहिती आहे. पकडायची संध्याकाळची आणि मुक्याच्या खानाखुना आम्हाला माहिती आहेत, कारण आजचा दिवस महत्वाचा आहे. तर इम्पॉर्टंट विकेट. एकूण धावा 8 आहेत. नवीन फलंदाज सरकलेत आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये. सतीश म्हात्रे आणि उमेश जाधव. विनिंग टार्गेट 63. पॅनल्टी सुद्धा आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होणार. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. ओल ऑफ करण्याचा प्रयत्न, हलकीशी एज लागतोय आणि सिंगल धाव घेण्याची तयारी. ज्या पद्धतीनं पूर्वार्धामध्ये धावा जमवल्या आणि आता त्या धावसंख्येची गरज आहे नवापाडा संघाला. धावा 5. बॅटिंग करत असताना पूर्वार्धामध्ये पाहिलं आपण बॅटिंग साईड ज्यामध्ये देवानंद नव्हते ते खेळला. 33 धावांची खेळी. बहारदार 16 धावांची खेळी आपण पाहिली निलजेकडून. श्रीराम होते, किशोरनं साथ दिली. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न, दबाव निर्माण केला. 63 करायचे. अगदी संत गतीने सुरुवात होते. बाळा यांची विकेट महत्वाची होती, ते रनआउट झाले आणि इथे थोडासा दबाव वाढलाय. नवीन फलंदाज सरकले क्रमांक 3 वर. सतीश यांना पाहतोय. नवापाडा 40+. दोन्ही संघ दमदार आहेत. निलजे विरुद्ध नवापाडा. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हा चेंडू टॅप करतोय, जरूर डीप पॉइंट कडे चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करेल, मात्र मिळतील या चेंडूवर 4 धावा. आपण पाहतोय राम पवार. राम पवार ओव्हर नंबर 2 निलजे कडून. धावा 14. विनिंग कॅल्क्युलेशन. चेंडू आणि धावांचं अंतर पाहूया. येणारे चेंडू 18-49 गरज. लक्ष मोठे.
तर नक्कीच आपण पाहतो फॉर्च्यून इव्हेंट्स आणि हा स्कोर कार्ड अगदी आपल्या मराठी भाषेमध्ये लक्ष वेधून घेणारं टीम वर्क कृष्णा असतील. तर यानंतर विनर मॅच आहे, लक्ष असू द्या. नारिवली संघाने या अगोदरचा सामना जिंकला आणि आयोजकांचा जो काही निर्णय असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. काही चेंजेस असतील. स्वर्गीय गंगाराम मडवी स्मृती चषकाचं हे दैदिप्यमान आयोजन. लॉफ करतोय, ताकदीचा वापर, डीप कडे फिल्डर रेडी, सोडलाय झेल आणि बघा तिकडे केला आक्रोश, नकार सुद्धा दिलाय. देवानंद तिथे होते, त्यांच्याकडून खूप काही अपेक्षा होती, प्रयत्न चांगले झाले, मात्र त्यानंतर बघा जोरदार पलटवार केला. तिथे होते उभे देवानंद, हा सोडलाय झेल. नवापाडा 40+ बॅटिंग करतो. आतापर्यंत 64 षटकार आलेत या स्पर्धेमध्ये. एकूण धावा 15. बॅकफुटला गेले, लाईन पाहिली, लाईन भरकटत असताना चेंडू बाहेर गेला आणि पंच आमच्याकडे वळतील, इशारेल, व्हाईट बॉल, संघ पुढे सरकेल. एकूण धावा फलकावर टोटल रन्स पाहतोय 16 धावा. हॅलो, रिक्वायर्ड रन रेट वाढलाय 17.25 ची सरासरी. टार्गेट आहे 63. निलजे 40+ आणि त्यांच्या विरुद्ध नवापाडा 40+. 16 मध्ये 46. पुढचा चेंडू 63 धावा. एकूण धावफलक 63. 17 झालेत. राईट अप ओव्हर द विकेट नाव. लॉफ करतोय जरूर, थोडा शक्तीचा अभाव, डीप कडे फिल्डर आहे आणि हा आणखीन एक झेल सोडलाय. आज निलजे 40+ साथ मिळत नाहीये आणि सिंगल डबलनं जरी साथ देते मात्र सामना जिंकायचा असेल. काल दैसर 40+ न 12 मध्ये 33 धावा या मैदानावर चेस केल्या. बॅटिंग लाईन मध्ये त्यांची ताकद पाहिली. काल दैसर 40+ न काल स्पर्धा गाजवली आणि आज कुठला संघ असेल. धावफलक धावा आपण पाहतोय 19. लक्ष विद्या मॅच कडे 63चा टप्पा ओलांडायचे. धावा धावफलकावरती 19 आहेत. सतीश खेळतात गोलंदाजी मार्कवर. राम पवार, चला थोडा स्पीडअप आम्हाला पाहिजे. यानंतर विनर मध्ये मॅच होईल. संपूर्ण आमचा पाहुणा वर्ग, आयोजन कमिटी या स्पर्धेचा नक्कीच ओव्हर कंप्लीट. पहिला चेंडू डॉट, सिंगल, 2 व्हाईट बॉल आले. त्यानंतर तिसरा चेंडू 2 धाव, 1 चौकार आला. त्यानंतर 5वा चेंडू 2 धावा, शेवटचा चेंडू सिंगल. हा बघा आमचे मनोहरदादा पाटील धरणा क्रिकेट संघाचे खेळाडू यांनी सकाळपासून सांगितलंय की या कोणत्याही कटआउटला जर डायरेक्ट हिट झाला तर 500 रुपये त्यांच्या वतीने. नक्कीच आज बक्षिसांची लई लूट आहे. कारण हीच तर ओळख आहे या स्पर्धेची. सागर, आपण दरवर्षी स्पर्धा कव्हर करतोय. नक्कीच संदीप पाटील सर, अंपायर गोट्या आणि दशरथ पाटील सर कुठे गेले, दिसतच नाही. आहेत ब्रेक घेतात जरा. अरे यानंतर त्यांना उतरायचं आहे, पूर्णपणे ताकदीनिशी उतरायचं आहे. कारण कोणताही काम करायचं असेल तर तुम्हाला ताकद ही शरीरामध्ये असायला हवी, तरच त्या कामाचा फायदा होत असतो. ताकद पाहिजे. नक्कीच वादला पूर्वीची शांतता आहे. मगाशी आवाजाला औषधाची सोय करा, केली जाईल. 12 चेंडू आणि 37 धावा. आज थोडं मनोरंजन 40+चा क्रिकेट आहे. निलजे 40+, नवापाडा 40+. बॅटिंग करत असताना नवापाडा 40+ला पाहते 26 धावा आहेत. इथून फलंदाजांना सक्रिय व्हावं लागेल. त्यांना मजबूत पकड निर्माण करणं, सर्वोत्तम कामगिरी करणं, अगदी षटकाराच्या सहाय्याने धावा बनवणं. मॅचमध्ये जर मॅच खेचून आणायचं असेल तर आता फलंदाजांना सक्रिय व्हावं लागेल. 12 मध्ये 37. डीप कडे खेळलाय, फिल्डर रेडी. सिंगल डबलनं फारसं काही बिघडणार नाही. सिंगल डबलनं काही होणार नाही. लक्ष थोडंसं कठीण आहे, मात्र आता मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. 63 धावांचं टार्गेट. एकूण धावफलक पाहते टोटल पोहोचलाय 27 धावा. 11 मध्ये 36. या अंपायर आम्ही पाहतोय. लक्ष विद्या मॅच कडे नवापाडा 40+. तर संतोष म्हात्रे साहेब खुटारी शाखा प्रमुख यांच्याकडून 2100 रुपयाचं आर्थिक सहाय्य, त्यांचं मी धन्यवाद देईन. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 10 मध्ये पाहिजेत 36.
तर नक्कीच आपण पाहतो डीप कडे गेलाय आणि जरूर फलंदाज होईल बाद. कड़वी है बोली, दिल है रंगोली, इसमें पत्थर क्यों मोठ्या कसा नसेल हा मोठा प्रश्न देखील असेल. नक्कीच संदीप पाटील सर, दशरथ पाटील सर आहेत आज गोट्या अंपायर आहेत आणि खुटारी आणि 40+ याचं काय वेगळं नाते हे सुद्धा आम्हाला ऐकायला आवडेल. नाही, नक्कीच नक्कीच, कारण ज्या वेळेला ती स्पर्धा आपण पाहिली होती 40+ विदाऊट एंट्री आणि त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला सगळा म्हणजे फ्री ऑफ गोष्टी होत्या, त्या मायक्रोफोनवरती बोलू शकत नाहीये, पण जी धमाल तिथे केली होती तीच धमाल मात्र आज पुन्हा एकदा या गावदेवी क्रिकेट संघ धरणा या स्पर्धेमध्ये पाहतोय. नक्कीच लॉफ केलं, लक्ष थोडस मोठे 63, मात्र फटका चांगला आला. आमचे संतोष शेठ म्हात्रे खुटारी यांच्या वतीने देखील या स्पर्धेसाठी 2100 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केलाय. संतोष शेठ म्हात्रे आपलं देखील स्वागत आहे आणि त्यांना माहिती आहे की खरोखर स्पर्धा नेहमी चर्चेत असणारी स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये हे सगळे आमचे मान्यवर मंडळी आपण पाहतोय. आमचे जयदेव शेठ पाटील मुरबी, योगेश दादा पाटील रोहनजन, त्याचबरोबर आमचे हरचंद शेठ गोमा पाटील, त्याचबरोबर आमचे अक्षय पाटील, ही सगळी मंडळी, आमचे रमाकांत म्हात्रे, हे सगळे या सामन्याचा मात्र आनंद घेतात. आक्रमक झालाय, सामना जिंकायचा असेल तर अशाच पद्धतीनं फटकेबाजी करावी लागेल. लक्ष थोडंसं मोठे, पुष्कर काटे साथ देत असताना नवापाडा संघासाठी एकूण धावफलके 35, 2 गडी बाद, टार्गेट 63, लक्ष मात्र कठीण आहे. गुणतालिका आपल्याला सांगते 7 मध्ये करायच्यात 28, 7 बॉल 28. लक्ष उद्या मॅच कडे नेवाळी 40+ आणि त्यांच्या विरुद्ध नवापाडा. सामना कठीण आहे, अंपायर सिग्नल येईल, यस फलंदाज होणार बाद आणि आता 6 मध्ये 28. सूरज चौधरी मात्र चांगला एंटरटेनमेंट करतायत, त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया. यानंतरची लढत विनर वर्सेस विनर म्हणजे नारिवली संघ येथे जिंकलाय, त्यांना कोणता जोर असेल यासाठी हा सामना आपण पाहतोय. निलजे वर्सेस नवापाडा, चांगली लढत आहे. तर स्क्रीनवर आपण पाहतोय सूरज याने पाहतो आपण 6 चेंडू आणि 28 धावेची गरज. यस, मॅच ऑन ठेवायचं. हॅलो, यस, षटकार आलाय, जबरदस्त प्रयत्न केले जात आहेत तिकडे. नक्कीच मॅच मध्ये अजूनही रंगत आहे, पाहायचं सामना कोण जिंकेल. 63चं टार्गेट आणि जबाबदारी असेल. आता पाहूया 5 मध्ये 22. उमेश कडून अपेक्षा जरूर असेल, मात्र चेंडू अडवलाय. प्रत्येक चेंडूवर आक्रमणाची गरज आहे. अजित म्हात्रे उमेशांना पाहतोय नवापाडा 40+ साठी. सुरुवातीला बाळा आउट झाल्यानंतर थोडा डाव गडगडला, मात्र आता 4 मध्ये 21, 42 झाले, 3 गडी बाद, 63चं टार्गेट, 4 मध्ये 21. 4ही चेंडूवर मोठे फटके खेळावे लागतील. गोलंदाज पुढचा चेंडू निलेश, आक्रमण केले, क्रॉस बॅटे डीप कडे, चेंडू अडवण्याची तयारी, आला हा फटका.
4 धावा मिळतील चौकार. आणि आता इक्वेशन पाहूया. संघ पुढे सरकेल. 3 मध्ये 17. 3 चेंडू 17. अगदी तंत्रशुद्ध फटका. गावदेवी चौकार सुद्धा म्हणूया. गावदेवी क्रिकेट संघ धरणा 40+ स्पर्धा आपण पाहतोय. 3 मध्ये 17. सामना मात्र आता थोडा टर्न घेईल. इथून सामना एक वेगळा वळण घेईल. मात्र आज हे सुयश 2 मध्ये 16. मी विनंती करेन नारिवली 40+ आपण लगेच संपर्क साधा. क्षणाचाही विलंब करू नका. विनंती करेन. राजू काटे यांना 12:56 झालेत. 2 चेंडू आणि 16ची गरज. आक्रमण केलंय. चढवला हल्ला. बॅनर हिट होणार का? ओ थोडा बॅनरवर गेला असता चेंडू. यश षटकार. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. मॅच अजून सोडत नाही. उमेश जाधव काय अफलातून खेळ सूर्य. उमेश जर जास्त वेळ स्ट्राईकला असते तर चित्र वेगळं असतं. मात्र 10 मध्ये 28. 2 चौकार 2 षटकार. 40+ या धाडसासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. मॅच सोडायची नसते. 1 मध्ये 10. जरी 63 बनवल्या 2 धावा पॅनल्टीच्या होत्या. मात्र जर उमेश जास्त वेळ स्ट्राईकला असते तर चित्र वेगळं असतं. 32 वर पोहोचलेत वैयक्तिक. आता 1 मध्ये 10. शेवट कसा असेल? निलजे 40+ चांगला खेळ आज पाहायला मिळाला. आक्रमण केलं. स्ट्रेट हिट. बॅनर हिट होणार का? ओ गुड कॅच. आणि सामना जिंकलाय तो निलजे 40+ ना मॅन ऑफ द मॅच. सामनावीर आपण पाहूया. तर सामनावीर ठरलेत. 33 धावेची तडाखेबंद आक्रमक केले आणि 2 विकेट. देवानंद मॅन ऑफ द मॅच. तर टॉस आधी करूया त्यानंतर मॅन ऑफ द मॅच देऊया संदीप सर. आणि देवानंद ठरले 33 धावा आणि 2 विकेट. सामन्यातील सामनावीर. येस थँक्यू. आपण सत्काराकडे वळणार आहोत. इथे उपस्थित असलेले आमचे मान्यवर आदरणीय संतोष शेठ म्हात्रे आणि शाखा प्रमुख शिवसेना शाखा प्रमुख संतोष शेठ म्हात्रे कुठार यांनी त्याचबरोबर योगेश दादा पाटील